आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। ही बातमी वसईची आहे। वसईच्या सातिवलीमध्ये आहे। विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायला लावल्या, तिला तशी शिक्षाच दिली गेली होती। या शिक्षेनंतर तिची प्रकृती बिघडली आणि मग या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उल्लंघन करणं, शैक्षणिक दर्जातल्या त्रुटी आणि शिक्षण हक्क कायद्याचं पालन न केल्याचं या प्रकरणात आढळून आलंय आणि असं अनेकदा दिसून सुद्धा येतं वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये। शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत या शाळेची मान्यताच रद्द केलेली आहे। या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे, विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे, केंद्र प्रमुख कैलास चव्हाण यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी बोलूया। विजय, एका बाजूला या विद्यार्थिनीबाबत जे काही झालं ते गंभीरच आहे आणि त्यामुळे जी कारवाई झाली ती योग्य आहे, पण इतर विद्यार्थ्यांचं काय, तिथल्या स्थानिकांचं, इतर विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं काय या कारवाईबाबत सुद्धा आणि या शाळेची मान्यता रद्द झाली आहे याबाबत सुद्धा? पूर्ण खरं तर ही पहिल्यांदाच कारवाई होते, कारण दरवर्षी या वसई विरार या ठिकाणी अनेक अशा शाळा आहेत ज्या अनधिकृत शाळा म्हणून घोषित केल्या जातात, मात्र त्यावर कारवाई केली जात नाही। पहिल्यांदाच शिक्षण विभागाने अशी कारवाई केलेली आहे, कारण ते एका विद्यार्थिनीचा त्याच्यासाठी जीव जावा लागला, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यावेळी शिक्षण विभाग हा जागा झालेला आहे। खरं तर या आता जे अनधिकृत शाळेत जी शिकणारी जी पाल्य आहेत, जी मुलं आहेत, त्यांना दुसऱ्या शाळेत शिफ्ट करणार असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला सध्या सांगितलेलं आहे। परंतु अशा शाळा उभ्याच राहिल्या नाही पाहिजे, यासाठी कठोर कारवाई खरं तर व्हायला पाहिजे। कारण अनेक शाळा, ही एकच शाळा नाही, असे अनेक शाळा या वसई विरारमध्ये सध्या सुरू आहेत आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। आपण न्यूज 18 लोकमतने यापूर्वी अनधिकृत शाळांचा विषय लावून धरला होता। त्यावेळी वसई विरार महानगरपालिकेने त्या प्रत्येक शाळेच्या बाहेर बोर्ड लावले होते, परंतु ते बोर्ड अजूनही तसेच या सुद्धा शाळेच्या बाहेर बोर्ड लावण्यात आला होता आणि त्यानंतर सुद्धा ही कारवाई केली जात नव्हती। कारण या ठिकाणी खरं तर दर दिवसाला 10,000चा दंड आकारणार नियम आहे, परंतु असा दंड कुठेही वसूल केला जात नाही, कारण या ठिकाणचे जे अधिकारी आहे भ्रष्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलेला आहे। त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली तर हे सगळे प्रकार थांबतील। सुवर्णा, नक्की धन्यवाद विजय, माहिती दिल्याबद्दल। आणि फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की अनधिकृत शाळा या उभ्या राहणारच नाहीत, याची दक्षता खरं तर स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे। धन्यवाद।